नमस्कार, मी अवले प्रवासी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, महामंडळाने पुन्हा एकदा 3000 रेडी बिल्ड बसेस टेंडर हे टाकलेलं आहे आणि त्या बसेस कशा असणार आहेत, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असणार आहेत हे या व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलेलं असेल। येस, महामंडळ पुन्हा एकदा 3x2 कॉन्फिगरेशन असलेल्या बसेस घेत आहेत। त्यामुळे नेमकं या टेंडरमध्ये काय आहे, काय काय बदल असणाऱ्या बसेस आगामी काळामध्ये महामंडळ घेऊ इच्छित आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। आपण पाहत एसटीची सोपी गोष्ट। तर मित्रांनो, महामंडळाने 4/3/2025 रोजी गव्हर्नमेंटचं जे महा टेंडर पोर्टल आहे त्या पोर्टलवरती टेंडर अपलोड केलं आणि त्या अपलोडचा जो विषय आहे तो विषय तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल की ई टेंडर फॉर्म हा आहे की हे टेंडर जे आहे ते एसटीचं जे यंत्र अभियांत्रिकी खातं असतं त्या थ्रू अपलोड केलं जातं। म्हणजे या दोन गोष्टी आहेत या तुम्हाला समजल्या पाहिजे। जर का त्या प्रायव्हेटच्या बसेस असेल तर एसटी महामंडळाचा वाहतूक विभाग आहे, ट्रॅफिक डिपार्टमेंट आहे, त्याद्वारे हे टेंडर अपलोड केलं जातं। टेंडरची सगळी कारवाई केली जाते आणि जेव्हा स्वतःच्या बसेस घेतं तेव्हा एसटी महामंडळाचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा डिपार्टमेंट आहे, त्याद्वारे हे टेंडर अपलोड केलं जातं। जेव्हा स्वतःच्या बसेस घेणार असेल तर त्याद्वारे हे टेंडर अपलोड केलेलं आहे। या टेंडरचा विषयच आपण पाहू शकतो की प्रोक्युरमेंट ऑफ 3000 टाइप 2 NDX रेडी बिल्ड बसेस, 11 मीटर डिझेल BS6 बसेस विथ 7 year CMC ऑफ इंजिन, EATS, ECU, OBD अँड रिलेटेड सिस्टीम। यावरून तुम्हाला समजलं असेल की 3000 बसेस महामंडळ रेडी बिल्ड घ्यायच्या विचारामध्ये आहे आणि घ्यायच्या विचारातच नाही तर त्याचं ते टेंडर आता अपलोड झालेलं आहे। महामंडळ या 3000 बसेस घेणार आहेत। अर्थातच त्या साध्या बसेस असणार आहेत, 11 मीटर असणार आहेत आणि जशा अशोक लेलँडच्या रेडी बिल्ड बसेस आहेत त्याचप्रमाणे असणार आहे। हे आता पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे। एसटीची जी पंचवार्षिक योजना आता जे परिवहन मंत्री सरनाईक साहेब आहेत, माझ्या मते त्याचाच हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। वर्षाला 5000 बसेस ह्याप्रमाणे 5 वर्षाचा जो मंत्री महोदय साहेबांचा कालावधी असतो त्याच्यामध्ये 25000 बसेसचं त्यांनी प्रयोजन केलं आहे। मागची जी एसटीची सोपी गोष्ट मी तयार केली ती खूप महत्त्वाची होती। त्यामध्ये हे टेंडर अपलोड होण्याच्या आधी ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केल्या। जर का तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ पाहण्याच्या आधी तो व्हिडिओ पहा। त्याच्यामध्ये बऱ्याच इन्साइट्स आहेत की आपला राज्य शासनाकडून निधी कसा येतो, किती आला पाहिजे, एका बसचं कॉस्टिंग किती आहे, इलेक्ट्रिक बसेस संबंधचं नेमकं धोरण कसं आहे, त्याला काय लिमिटेशन्स आहेत, त्यामुळे ह्या डिझेल बसेस का घेणं गरजेचं आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी मी तिथे क्लिअर केलेल्या आहेत। ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एवढंच सांगणार आहे की ह्या ज्या 3x2 बसेस आहेत ह्या बसेस नेमक्या काय याच्यामध्ये बदल केलेले आहेत। या टेंडरमध्ये त्या बसेसच्या स्पेसिफिकेशनमध्ये ॲज कम्पेअर टू पाठीमागच्या ज्या लेलँडच्या रेडी बिल्ड बसेस आल्या त्याच्यामध्ये काय नेमका कंपॅरिझन आहे हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, हे टेंडर पाहत असताना नाही म्हटलं तरी जवळजवळ 180 पानाचं टेंडर आहे आणि अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत। यातल्या काही थोड्या गोष्टी ज्या मला असं वाटलं की तुम्हाला क्लिअर करून सांगावं। त्यातली एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधीच्या ज्या अशोक लेलँडच्या बसेस आहेत ज्याला आपण CMC म्हणतो, ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट असं ज्याला आपण म्हणतो, की आपण जेव्हा रेडी बिल्ड बसेस कंपनीकडून घेतो तेव्हा जो त्याचा मेंटेनन्स असतो, मग ते इंजिनचा भाग असेल, स्पेअर पार्ट्स असतील, फायबर असेल, FRP असेल, बॉडी असेल, तर ते आपण आता बाय डिफॉल्ट त्यांना दिलेलं आहे। कारण त्यांच्याकडून जेव्हा बसेस घेतो तेव्हा त्यांच्याकडून ते रिपेअर वर्क्स आपण जेव्हा ते करून घेतो तेव्हा ते सोपं होतं। आपल्याला माहिती आहे की आपल्याला डेपोमध्ये अनेक प्रकारचे जुगाड होतात आणि अर्थातच ते खर्चिक पण असतं। त्याच्यामुळे आता महामंडळ ज्याप्रमाणे रेडी बिल्ड बसेस कंपनीकडूनच बांधून घेतं त्याच धर्तीवरती त्यांचं मेंटेनन्स सुद्धा त्यांच्याकडे देत आहे। अशोक लेलँडच्या ज्या पाठीमागे रेडी बिल्ड बसेस घेतल्या तर त्याला 5 वर्षाचा हा CMC करार होता, पण आत्ताच्या ज्या आगामी काळामध्ये या 3000 बसेसचं जे टेंडर पडलं आहे तर त्याला 5+2 म्हणजे 5+2 असा 7 वर्षाचा CMC करार केलेला आहे। पुन्हा 2 वर्ष महामंडळाने वाढवलेला आहे आणि अर्थातच बसचं कॉस्टिंग प्लस हा जो CMC जो करार असतो त्या कराराचं पूर्ण एकत्रीकरण करूनच हे टेंडरचं जी रक्कम असते ती त्यामध्ये अपलोड केलेली असते। अर्थातच टाटा
टाटा असेल, अशोक लेलँड असेल, आयशर असेल, तर ह्या 3 कंपन्या जे काही आता टेंडरची व्हॅल्यू जी काही भरतील आता ते पाहावं लागेल. मागचा जो टेंडर आहे ते अशोक लेलँडनी पूर्ण कॉन्ट्रॅक्ट मिळवलं होतं. आता हे कोणाला मिळतं आहे हे सगळ्यात पाहणं इंटरेस्टिंग होणार असेल. अर्थातच रेडी बिल्ड बसेस आपल्याला हा विषय आता नवीन राहिलेला नाही, कारण की अशोक लेलँडच्या बसेस ज्या आहेत त्या आता खूप वेगाने येत आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट कव्हर केली होती की मार्च एंडिंगपर्यंत 500 बसेस अशोक लेलँडच्या ज्या आहेत त्या डेपोमध्ये सामील होणार आहेत आणि त्यानंतर महिन्याला 250 याप्रमाणे डिसेंबर 25 पर्यंत सर्व बसेस अशोक लेलँडच्या ताफ्यात होतील. एकूण हा जो अशोक लेलँडच्या बसेसचा आकडा आहे तो 2640 बसेस आहे. म्हणजे त्या 2640 बसेस आणि या 3000 बसेस म्हणजे एक मोठा ताफा महामंडळाच्या ताफ्यामध्ये येत्या 2-3 वर्षामध्ये चांगला सेवेमध्ये येऊ शकतो, प्रवासी सेवेत येऊ शकतो. आता या बसेसच्या स्पेसिफिकेशनकडे जर का गेलं तर आपल्याला असं पाहायला मिळतं की जसं मी म्हटलं की या बसेसला 7 वर्षांचा जो CAMC जो करार आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळतो की एक वर्षाचा करार म्हणजे 5+2 असा 7 वर्षाचा पूर्ण करार आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण जर का स्पेसिफिकेशनमध्ये जर का गेलं तर ह्या बसेसमध्ये काय बदल होणार आहेत तर ह्याच्यावरती जर का आपण नजर टाकली तर सेम पाठीमागच्या ज्या लेलँड बसेस आहेत त्याचप्रमाणे या टाईप 2 NDX म्हणजे नॉन डिलक्स ऑर्डिनरी बसच असणार आहे. म्हणजे अशोक लेलँडची आपली जी बस आहे साधी बस या कॅटेगरीमध्ये, नॉन डिलक्स या कॅटेगरीमध्येच असणार आहे. पण ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल जो हा दिला आहे की विथ फ्रंट ओव्हरहँग विथ 3x2 सिटिंग लेआउट रेडी बिल्ड बसेस. म्हणजे साधी जी बस आहे त्या साधी बस या कॅटेगरीमधली पाठीमागची जशी असते तशीच असणार आहे. त्यानं ते 11 मीटरच असणार आहे. त्यानंतर तिला जशी पुढच्या चाकाच्या पुढे जी पायरी असते तशीच असणार आहे. पण आधीच्या बसेसमध्ये जी 2x2 कॅटेगरी होती ती आता महामंडळाने माझ्या मते रद्द करून आता येणारी ऑर्डिनरी बस ही 3x2 कॉन्फिगरेशनची आणायचं प्रयोजन केलेलं आहे आणि या स्पेसिफिकेशनमध्ये स्पष्ट आपल्याला आढळतं. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे याविषयी सांगितले होते की महामंडळाने त्यामध्ये एक टिप दिली होती की हे टेंडर मंजूर करण्याच्या आधी 3x2 पुशबॅक बसेस महामंडळ आतापर्यंत घेत होतं, पण सिटिंग जी अरेंजमेंट आहे ती कमी झाली. आपल्याला माहिती आहे की MGची 12 मीटर बस जी होती BS4 बस तर तिला 45 सीट्स होत्या आणि जेव्हा या अशोक लेलँडच्या रेडी बिल्ड बसेस आल्या, या पुशबॅक सीट्स आल्या तर त्याला फक्त 40 सीट्स आहे. म्हणजे 5 सीट्सचा लॉस आहे. आणि असं जर का असेल तर ही जी वाढती गर्दी आहे, सवलतीमुळे प्रवासी जे वाढलेले आहे, त्यामुळे ही गर्दी कॅटर करणं महामंडळाला आता खूप गरजेचं आहे. त्यामुळे महामंडळाने आता पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर हा डिसिजन घेतला आहे. मला आठवतं की महामंडळाने गेल्या काही वर्षापूर्वी 3x2 वारी बसेस ज्या 12 मीटर फक्त टाटा चेसिसवरती, टाटा LPO चेसिसवरती जेव्हा घेतल्या होत्या त्या वारी बसेस प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. खूप मोठ्या बसेस होत्या. रस्त्यावरून जाताना रेल्वेचा डब्बा जातोय की काय असं वाटायचं. त्याच्यामुळे त्या ज्या 66 सीटर ज्या बसेस महामंडळाच्या ताफ्यामध्ये आल्या त्याची बांधणी फक्त 2 वर्कशॉपमध्ये झाली. एक म्हणजे दापोलीचं पुण्यातलं वर्कशॉप आणि दुसरं छत्रपती संभाजीनगर चिकलठाण्याचं वर्कशॉप इथं झाली. त्या बसेसमध्ये पण काही प्रकार होते. काही ज्या बसेस होत्या त्यांना मिडल डोअर होते, काही बसेस ज्या आहेत मॅक्झिमम बसेस ज्या आहेत त्यांना पुढच्या चाकाच्या पुढे दरवाजे होते. त्यामुळे त्या ज्या 12 मीटर बसेस आहेत त्या बसेस 3x2 होत्या. त्या 3x2 बसेस नंतर महामंडळाने 2x2 बसेसचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बदल करत महामंडळाने मग त्या बसेसला एअर सस्पेन्शन चेसिस आणल्या, त्यानंतर पुशबॅक सीट्स आणल्या, त्यानंतर USB चार्जिंग. मग आता इतकी फॅसिलिटी महामंडळाने दिल्या, प्रवाशांना सवय लावलेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा महामंडळाने हा 3x2चा निर्णय घेतलेला आहे. का घेतलेला आहे याचं कारण मी तुम्हाला सांगितले की अर्थातच गर्दी आहे, सिटिंग अरेंजमेंट कमी होते, पण इतकी सवय लावल्यानंतर महामंडळाने पुन्हा अचानक हा 3x2चा पुन्हा रिव्हर्स निर्णय का घेतला हे मला कळत नाही. अर्थातच ग्रामीण यामध्ये सेगमेंट जर का असेल तर समजू शकतं, पण जर का ऑर्डिनरी साध्या बसच पुन्हा 3x2 येणार असेल तर मग थोडं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामध्ये स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे की टाइप ऑफ बसमध्ये जर का आपण पाहिलं तर टाइप 2 NDX 11 मीटर 3x2 सिटिंग लेआउट ऑर्डिनरी बस मॉडेल शुड बी ॲज पर द CMRV. म्हणजे जो काही निकष असेल मोटर व्हेकलचा त्याप्रमाणे असलं पाहिजे हे त्यांनी दिलेलं आहे. आणि त्यानंतरचा 24 नंबरचा मुद्दा त्याच्यामध्ये दिलेला आहे. सिटिंग सिस्टीम अँड सिटिंग कॅपॅसिटी यामध्ये आपल्याला स्पष्ट वाचायला मिळतं की 3x2 ऑर्डिनरी सीट मिनिमम 54 इन्क्लुडिंग को ड्रायव्हर सेम ॲज पर पॅसेंजर सीट +1. म्हणजे 53 + 1 + 1
असं दिलेलं आहे. म्हणजे जिथे 54+1 दिलेलं आहे म्हणजे को ड्रायव्हरसाठी आणि ड्रायव्हरची. म्हणजे बघा 54 सीटची आता गाडी होणार आहे. आत्ता आपली जी अशोक लेलँडची रेडी बिल्ड आहे ती 40 सीटर आहे आणि आता ही 3x2 बस आहे ही 54 सीटर असणार आहे. म्हणजे इतका ड्रास्टिक चेंज या टेंडरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला असं वाटत होतं की महामंडळाने 3x2 बसेस आता बंद केले की काय, कारण की अर्थातच भारतातली ही एकमेव परिवहन संस्था होती की जी ऑर्डिनरी फेअरमध्ये 2x2 विथ रिक्लाइन सीट विथ USB चार्जर आपल्याला देत होती. पण पुन्हा एकदा महामंडळ आता रिव्हर्स मोडवर जातं की काय अशी मला शंका यायला लागलेली आहे. अर्थातच मी जसं म्हटलं हे जर का ग्रामीण कॅटेगरीसाठी असेल तर 100% चांगलं आहे. पण जर का पुन्हा एकदा लांब पल्ल्यासाठी या गाड्या जर का 3x2 कॅटेगरीमधल्या जर का असतील तर थोडं विचार करण्यासाठी गोष्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक बदल मला ह्या टेंडरमध्ये प्रकर्षाने जाणवला. पहिला बदल मी तुम्हाला सांगितलं की 2x2 सिटिंग कॉन्फिगरेशनच्या ऐवजी आता 3x2 बसेस येणार आहे. आणखीन एक बदल पॅसेंजर डोअरमध्ये आढळतो की पूर्वी ज्या बसेस आहेत म्हणजे आत्ता ज्या नवीन लेटेस्ट आलेल्या बसेस त्यांना न्यूमॅटिक डोअर होता. म्हणजे आतमध्ये उघडझाप करणारा, हवेने उघडझाप करणारा दरवाजा होता. तो प्रत्येकाची मागणी होती की अशीच बस आता असली पाहिजे, कारण की दरवाजा जर का बाहेर ओपन होणार असेल तर ते अपघात होतात. 2 व्हीलरवाले येतात, 4 व्हीलरवाले येतात, अपघात होण्याची शक्यता. त्यामुळे ते महामंडळाने कन्सिडर करून पुन्हा आतमध्ये उघडझाप करणारा दरवाजा घेतला होता. पण आता या टेंडरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पुन्हा प्रवासी दरवाजा हा हिंज टाईप विथ प्रॉपर लॉक अँड की अरेंजमेंट. पॅसेंजर डोअर शुड बी प्रोव्हाइडेड विथ स्लाइडिंग विंडो ॲट द टॉप अँड व्हर्टिकल क्लिअर टफेंड ग्लास ॲट द बॉटम ऑफ द डोअर माउंटेड इन रबर बिडिंग. म्हणजे यामध्ये स्पष्ट कळतंय की 3x2 जशी पूर्वीची जी सिटिंग अरेंजमेंट पुन्हा आली तसाच एस.टी. महामंडळाचा हा दरवाजा सुद्धा पुन्हा आलेला आहे. आता ज्या जुन्या बसेस आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांचा दरवाजा बाहेर उघडझाप होतो त्याच पद्धतीचा हा जुना दरवाजा आता या बसेसला येणार आहे. त्यामुळे 2 महत्त्वपूर्ण बदल आपल्याला या टेंडरमध्ये पाहायला मिळतात की या बसेस 3x2 सिटिंग कॉन्फिगरेशनच्या असणार आहेत. 54+1 म्हणजे 55 सीटर या बसेस असणार आहेत आणि बसेसचा जो दरवाजा आहे तो दरवाजा आता साध्या पद्धतीचाच बाहेर उघडझाप करणारा असणार आहे. तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. टेंडर जेव्हा अपलोड झाला 4-5 तारखेला त्याचा पूर्ण स्टडी केला आणि बऱ्याच गोष्टी होत्या, टेक्निकल बऱ्याच गोष्टी होत्या, पण आपल्या प्रवाशांशी रिलेटेड आणि आपले जे एस.टीचे कर्मचारी आहे त्यांच्याशी रिलेटेड ह्या महत्त्वाच्या गोष्टी मला वाटल्या. 2 महत्त्वाच्या गोष्टी, 3 महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे जो CMC जो करार आहे, जो मेंटेनन्सचा जो करार आहे तो त्याच कंपनीकडे असणार आहे. आधी 5 वर्षासाठी असायचा, आता 2 वर्षासाठी असणार. मग त्यामध्ये सगळे स्पेअर पार्ट असतील, इंजिन असेल, FRP असेल, पूर्ण स्ट्रक्चर असेल, हे वेगवेगळं आहे. ते डेपोमध्येच ही कंपनीची माणसं पूर्ण ट्रेनिंगला असणार आहेत, मेंटेनन्सला असणार आहेत. दुसरं म्हणजे इतकं सुखसुविधा साध्या बसमध्ये महामंडळाने दिल्या. आणि पूर्वीपासून मी म्हणत होतो की ऑर्डिनरी बस ही ऑर्डिनरीच असली पाहिजे, त्याला एक बेसिक असलं पाहिजे. पण आपण ती ऑर्डिनरी बस एकदम लक्झरी करून टाकली आणि हिरकणी क्लासच पूर्ण आपण संपवून टाकला. कारण की आत्ता हिरकणी बस आणि ऑर्डिनरी बसमध्ये काहीच फरक नाही. दोन्ही बसेसला एअर सस्पेन्शन आहे, दोन्ही बसला USB चार्जिंग आहे, दोन्ही बसेसला पुशबॅक सीट्स आहे. फक्त रंगाचा फरक आहे. हे कुठंतरी कॉन्ट्रोवर्शियल हा इश्यू आहे आणि 100% आहे, याविषयी बोलावंच लागेल. पण पुन्हा एकदा महामंडळाला ही ट्यूब पेटलेली आहे की नाही की आता खूप गर्दी होते त्यामुळे आपल्याला पुन्हा 3x2 बसेस आल्या पाहिजे. पण अजूनसुद्धा माझं म्हणणं हेच आहे, 3x2 बसेस ज्या आहेत त्या नॉन पुशबॅक कॅटेगरीमध्ये आता येणार आहेत. त्यानंतर अशा 2x2 बसेस आहेत त्यासुद्धा नॉन पुशबॅक कॅटेगरीमध्ये असल्या पाहिजे ज्या लांब पल्ल्यासाठी असतील. 3x2 बसेस ग्रामीणसाठी असतील, 2x2 नॉन पुशबॅक बसेस या नॉन AC बसेस या लांब पल्ल्यासाठी असतील आणि त्याच्यानंतरची कॅटेगरी ही हिरकणी असेल जी पुशबॅक असेल, USB चार्जिंग असेल. त्यामुळे नॉन AC मध्ये हे 3 कॅटेगरीचं जर का स्पेसिफिकेशन या निमित्ताने झालं तर खूप छान होऊ शकतं. इतर राज्यामध्ये असेच स्पेसिफिकेशन चालतात, त्या स्पेसिफिकेशननुसार आपण सुद्धा चाललं पाहिजे. हे माझं वैयक्तिक मत आहे. एक प्रवासी, एक ST प्रेमी म्हणून मला वाटतं. तुमचं मत याविषयी काय आहे हे मला नक्की कळवा. 3x2 बसेस महामंडळ पुन्हा घेणार आहे. वारी बसेसची आठवण जी आहे ती पुन्हा, वारी बसेस फक्त 12 मीटर होते आणि 11 मीटर आहे, बाकी सेम असणार आहे. त्यामुळे ते जुने दिवस आता काही दिवसांनी पुन्हा येतील. ह्याचा कॉन्ट्रॅक्ट कुणाला भेटेल, नाही भेटेल, कसं काय असेल ही प्रोसिजर मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट करेलच. तुर्तास ह्या 3x2 बसेस महामंडळाने घेतल्या पाहिजेत का की नाही घेतल्या पाहिजेत, की काय वेगळी स्ट्रॅटेजी महामंडळाने राबवली पाहिजे, की वेगळी श्रेणी घेतली पाहिजे, याविषयी तुमचं मत काय हे मला नक्की कळवा. सोबतच जे काही माझे सोशल हँडल असतील फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अवल्या प्रवासी नावाने त्याला सुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एसटीची एक सोपी गोष्ट घेऊन. तुर्तास मी अवल्या प्रवासी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.